नमस्कार. तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत भेटत आहोत. तर आज आपण फक्त 15 मिनिटात होणारा मेदूवडा बनवणार आहोत. तोही रव्यापासून झटपट, जो तुम्ही नाश्त्याला सुद्धा बनवू शकता आणि मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मेदूवडा बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 कप पाणी घेतलेलं आहे. ज्या कपाने आपण रवा मोजणार आहोत त्याच कपाने 2 कप पाणी घ्यायचं आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि अर्धा चमचा तेल टाकायचं. त्यानंतर लगेचच 1 वाटी, ज्या वाटीने आपण पाणी टाकलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी रवा टाकायचा आणि लगेचच मिक्स करून घ्यायचं. आता 5 मिनिटं सतत मिक्स केल्यावर तुम्ही पाहू शकता मिश्रण अगदी घट्ट झालेलं आहे, जशी आपण उकड काढतो तसंच. आता गॅस बंद करायचा. त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकायची, कढीपत्त्याचे 2 ते 3 पानं बारीक चिरून टाकायचे, अर्धा चमचा जिरे टाकायचे, अर्धा इंच आलं बारीक काप करून टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे मिरची, जिरे आणि जे आपण साहित्य टाकलेलं आहे ते व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स होईल. आता झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं असंच ठेवायचं. आणि आता तोपर्यंत चटणी बनवून घेऊया. त्यासाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी पुदिन्याची पानं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आल्याचे काप, 2 ते 3 चमचे बारीक शेव, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा मीठ आणि 2 चमचे दही टाकून थोडंसं पाणी टाकून चटणी वाटून घ्यायची. तडका द्यायची गरज नाही. आता इथे मेदूवड्यासाठीचं मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं. तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉर वापरू शकता आणि कॉर्नफ्लॉरसुद्धा नसेल तर त्याऐवजी पोह्यांची बारीक पावडर तयार करून तीसुद्धा वापरू शकता. आणि अगदीच पोहेसुद्धा नसतील तर त्याऐवजी तुम्ही उकड काढतानाच 1 वाटी रव्याच्या ऐवजी 1.5 वाटी रवा घ्यायचा 2 वाटी पाण्यासाठी. तुम्ही पाहू शकता इथे जसं आपण कणकेचा गोळा तयार करतो अगदी तसंच तयार झालेला आहे. आता याचे छोट्या छोट्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे, अगदी लिंबाच्या आकारा एवढे, आणि त्याला मेदूवड्याचा आकार देऊन घ्यायचा. जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अगदी तसंच. आता जसं तुम्हाला दाखवलं त्याचप्रमाणे मी सर्व मेदूवडे इथं तयार करून ठेवलेले आहे. तुम्ही पाहू शकता. आता तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यासाठी त्यामध्ये थोडंसं पीठ टाकून पाहायचं. तेल कडकडीत गरम झाल्यावर त्यामध्ये एक एक करून मेदूवडे टाकायचे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती सर्व मेदूवडे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे. मेदूवडे तेलात टाकल्यावर लगेचच चमच्याने पलटवायचे नाही, नाहीतर मेदूवडे फुटण्याची शक्यता असते. अगदी 1 ते 1.5 मिनिट एका बाजूने छान तळून झाल्यावरतीच मेदूवडे पलटी करायचे आणि दोन्ही साईडने छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे. पाच ते 7 मिनिटं मीडियम टू हाय फ्लेमवर तळल्यावरती तुम्ही पाहू शकता मेदूवडे तयार आहे. आता तळलेले मेदूवडे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि त्याचप्रमाणे आणखी मेदूवडे सुद्धा तळून घ्यायचे आहे. आणि आता इथं सर्व मेदूवडे तळून झालेले आहे आणि खाण्यासाठी सुद्धा तयार आहे. त्याचबरोबर स्पेशल चटणीसुद्धा तयार आहे. या चटणीला तुम्हाला तडका द्यायची सुद्धा गरज नाही. चला तर मग कशी वाटली रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.